विधान परिषद चुनाव में डॉक्टर प्रज्ञा सातव को मिली जीत का जश्न कलमनुरी शहर में मनाया गया। विधान परिषद चुनाव के नतीजे 12 जुलाई को जाहिर हुए, जिसमें महाविकास आघाड़ी की उम्मीदवार डॉक्टर प्रज्ञा सातव ने विधान परिषद चुनाव में जीत दर्ज की। डॉक्टर प्रज्ञा सातव की जीत के बाद कलमनुरी शहर में कांग्रेस कार्यकर्ताओं और डॉक्टर प्रज्ञा सातव के समर्थकों ने जश्न मनाते हुए जमकर आतिशबाजी की, साथ ही मिठाई बांटी गई और डॉक्टर प्रज्ञा सातव की जीत को लेकर घोषणाबाजी की गई। इस समय पूर्व नगर अध्यक्ष सोरनाताई गाबने, एडवोकेट इलियास नाइक, अयूब पठान, उमर फारूक शेख, डॉक्टर एल.डी. कदम, तनवीर नाइक, फेरोज उर्फ बबलू पठान, उमाकांत शेवाड़कर, जय कुमार कापसे, बिलाल कुरैशी, अयाज नाइक, बबलू बाजीगर, अख्तर पठान, नूरुद्दीन बागबान, विष्णु शिंदे, सुनील हड़बे, एजाज बागबान, विष्णु बाबड़े, गंगाधर जाधव, तुकाराम अप्पा कापसे, राजू अप्पा कापसे, समीर कुरैशी के साथ अन्य कांग्रेस कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। नेत्या डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून दिल्याबद्दल आम्ही इथे जनतेने सगळ्यांनी जल्लोष केलेला आहे, फटाके आणि पेढे वाटून। असंच आमच्या ताईंना संधी देत राहो सरकारने आणि शासनाने आणि आपल्या पक्षाने। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या पाठबळ आहे, भाऊच्या पाठीमागे आम्ही प्रज्ञाताईंनाच आमचा नेता मानलेला आहे आणि आमच्या नेत्या ह्या सगळ्यांना गोरगरिबांना घेऊन चालणाऱ्या आहेत। त्यांना अशी संधी दिली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाची आणि सर्व आघाडीच्या सगळ्या पक्षांची मी आभारी आहे। त्यांना मी धन्यवाद मानू इच्छितो। डॉक्टर प्रज्ञाताई राजूजी सातव यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून दिल्याबद्दल मी माननीय राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता आणि सोनिया गांधी आणि महाविकास आघाडी सर्व नेत्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जे प्रज्ञाताई सातव यांना जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो व काँग्रेस पक्षाचा विजय झाला त्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। या काँग्रेस पक्षाने जे प्रज्ञाताई सातव यांना निवडून दिल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नेहमीच आणि नक्कीच बळकट होणार याबद्दल काही खात्री नाही व सर्व आघाडी नेत्यांचे हार्दिक आभार। महाविकास आघाडीतर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे आमच्या नेते आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश त्यांनी प्राप्त केलेला आहे। हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे, हा विजय महाविकास आघाडीचा आहे। आमचे नेते स्वर्गीय राजूजी सातव यांचे पुण्याई आज खऱ्या अर्थानं पळायला आली। काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुलजी गांधी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या नेते आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांना ही संधी दिली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला नवीन संजीवनी या ठिकाणी दिली आणि आज काँग्रेस पक्ष हा हिंगोली जिल्ह्यामध्ये बळकट होईल। सर्व आम्ही काँग्रेस प्रेमींनी आज या ठिकाणी जल्लोष केलेला आहे आणि आम्ही सर्व सदैव काँग्रेस पक्षासोबत आणि आमदार प्रज्ञाताई सातव यांच्यासोबत आहोत।